नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री हातखंबकर देवेंद्र किशोर, असिस्टंट टीचर, गोखले एज्युकेशन सोसायटीचे HAL हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, ओझर टाउनशिप, नाशिक. महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी असणाऱ्या इयत्ता 6वीच्या मराठी विषयाच्या सुलभ भारती या पाठ्यपुस्तकाचे मार्गदर्शन मी आपणास करीत आहे. यापूर्वीच्या मागील व्हिडिओमध्ये आपण पाठ्यपुस्तकातील अनुक्रमणिका क्रमांक 12वर असणारी कवयित्री चारुता पेंढरकर यांची चंद्रावरची शाळा ही अद्भुत अशा कल्पनांनी भरलेली कविता अभ्यासली होती. या कवितेमध्ये आपण पाहिले होते की येणाऱ्या 21व्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील प्रचंड मोठ्या संशोधनामुळे पृथ्वीवर राहणाऱ्या आपण सर्वांचे जीवन अधिकाधिक आरामदायी व सुखकारक होण्यासाठी वेगवेगळ्या आधुनिक यांत्रिक साधनांचा वापर वाढलेला असेल किंवा वाढलेला आहे आणि त्यामुळेच या 21व्या शतकात मनुष्य प्राण्यांचे राहणीमान पूर्वीपेक्षा बदलून ते पूर्णपणे यांत्रिक झालेले आहे. आणि याच यंत्रयुगात तुम्हा विद्यार्थ्यांची शाळा ही देखील पूर्वीप्रमाणे न राहता ती बदलून नव्या ठिकाणी नव्या स्वरूपात आगळ्या वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळेल. याचे काल्पनिक व रंजक असे वर्णन या कवितेत कवयित्रीने केले होते. 21व्या शतकातील ही तुमची शाळा प्रत्यक्ष चंद्रावरती भरणार आहे. तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला छोट्या छोट्या यानातून जावे लागणार आहे. या शाळेत नेहमीच्या शाळेप्रमाणे खडू, फळा, दप्तर, वह्या, पुस्तके, खाण्याचा डबा इत्यादी नेहमीच्या गोष्टी नसणार आहेत. या उलट PT हा तुमचा आवडीचा तास, या तासाला तुम्हाला अवकाशात तरंगायला मिळणार आहे. तसेच कायम चांदण्यांशीच खेळण्याची संधी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. अशा अद्भुत व आनंददायी कल्पनांनी भरलेली 21व्या शतकातील चंद्रावरची शाळा ही कविता आपण मागील तासिकेला मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासली होती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या कवितेखाली दिलेला स्वाध्याय सविस्तररित्या अभ्यासणार आहोत. चंद्रावरची शाळा या कवितेखाली असणाऱ्या स्वाध्यायातील पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न 1, एका वाक्यात उत्तरे लिहा. यामध्ये एकूण आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत. या 4ही प्रश्नांची उत्तरे आपण एका एका वाक्यामध्ये लिहिणार आहोत. यामधील पहिला प्रश्न आहे, चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल? चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल? या प्रश्नाचे उत्तर, चंद्रावरती शाळा 21व्या शतकात भरेल. चंद्रावरती शाळा 21व्या शतकात भरेल असं पूर्ण वाक्यात आपण हे उत्तर लिहिणार आहोत. एका वाक्यात उत्तरे लिहा. पुढील प्रश्न आहे, चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल? चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल? या प्रश्नाचे उत्तर आहे, चंद्रावरच्या शाळेत जाताना पाठीवरती दप्तराचे ओझे नसेल. नेहमीच्या शाळेत येताना तुम्ही जे दप्तर घेऊन जाता तसे दप्तराचे ओझे चंद्रावरच्या शाळेत नसणार आहे. एका वाक्यात उत्तर लिहा. प्रश्न आहे, चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही? चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे, चंद्रावरच्या शाळेत भाजी पोळीच्या डब्याची कटकट राहणार नाही. भाजी पोळीचा डबा तुम्हाला घेऊन जाण्याची गरज नसणार आहे. एका वाक्यात उत्तर लिहा. शेवटचा प्रश्न आहे, चंद्रावरच्या शाळेत अभ्यास कसा करावा लागेल? चंद्रावरच्या शाळेत
अभ्यास कसा करावा लागेल? या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. चंद्रावरच्या शाळेत फक्त बटणे दाबून अभ्यास करावा लागेल. फक्त बटण दाबणे एवढाच अभ्यास चंद्रावरच्या शाळेत असणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपण लिहितोय, चंद्रावरच्या शाळेत फक्त बटणे दाबून अभ्यास करावा लागेल. स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक 2 आहे. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत. या दोनही प्रश्नांचे उत्तर आपल्याला 2-3 वाक्यात सविस्तर असे लिहायचे आहे. यामधील पहिला प्रश्न आहे, चंद्रावरच्या शाळेत पास केव्हा केले जाते? चंद्रावरच्या शाळेत पास केव्हा केले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आपण कवितेवरून सांगू शकतो. चंद्रावरच्या शाळेत दप्तर न्यावे लागत नाही, केवळ बटणे दाबूनच अभ्यास केला जातो. त्यामुळे चंद्रावर पोहोचले की शाळेत पास केले जाते. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. यामधील पुढील दुसरा प्रश्न आहे, चंद्रावरच्या शाळेत चांदण्यांशीच का खेळावे लागणार आहे? चंद्रावरच्या शाळेत चांदण्यांशीच का खेळावे लागणार आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे, चंद्रावरच्या शाळेत पीटीच्या तासाला सगळे तरंगत राहणार. शिवाय इतर कुठलेही खेळ नसल्यामुळे आभाळातल्या आकाशातल्या चांदण्यांशीच खेळावे लागणार आहे. अशा सविस्तर रीतीने या प्रश्नांची उत्तरे आपण लिहिणार आहोत. स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक 3 आहे, योग्य कारण शोधा. आपल्याला या ठिकाणी 2 प्रश्न दिले आहेत आणि त्या प्रश्नाचे उत्तर दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून आपण लिहिणार आहोत. 3 पर्याय प्रत्येक प्रश्नासमोर उत्तरासाठी दिलेले आहेत. यातील पहिला प्रश्न आहे, चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलेंडर न्यावा लागेल. कारण तर पुढे आपल्याला यातील 3 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे, दप्तराऐवजी सिलेंडर न्यावा हा नियम असल्यामुळे. दुसरा पर्याय आहे, चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे. आणि तिसरा पर्याय दिला आहे, सिलेंडर नेला तरच शाळेत येऊ देतात म्हणून. असे 3 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. या 3 पर्यायापैकी चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलेंडर न्यावा लागेल याचे योग्य कारण आहे, चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे आपल्याला सिलेंडर न्यावा लागेल. 2 क्रमांकाचा पर्याय हा योग्य पर्याय असून तो उत्तर म्हणून आपण येथे लिहिणार आहोत. योग्य कारण शोधा यातील दुसरा प्रश्न आहे, चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहतात. कारण 3 पर्याय आपण आता पाहू. चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहतात याचे कारण काय आहे ते आपण शोधणार आहोत. पहिला पर्याय आहे, शिक्षक अशीच पीटी शिकवतात. दुसरा पर्याय आहे, विद्यार्थ्यांचे वजन कमी असते म्हणून तरंगतात. आणि तिसरा पर्याय आहे, चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात. या 3 पर्यायापैकी चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहतात या प्रश्नाचे योग्य उत्तर, चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात. या 3 क्रमांकाचा पर्याय हे बरोबर उत्तर म्हणून आपण लिहिणार आहोत. या 3 प्रश्नांनंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, शब्दांतील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधून लिहा. त्यांनी उदाहरण म्हणून आपल्याला दिलेलं आहे, भरेल नसेल. भरेल व नसेल या दोन्ही शब्दांच्या अखेरचा शब्द शेवटचा शब्द अक्षर ल आहे. भरेल मध्ये ल आणि नसेल या शब्दातील अखेरचं अक्षर देखील ल आहे. तर असेच अखेरचे अक्षर समान असणारे शब्द कवितेतून आपल्याला शोधून लिहायचे आहेत.
आपण कविता लक्षपूर्वक वाचली पाहिली की आपल्याला अखेरचं अक्षर समान असणारे काही शब्दांच्या जोड्या या कवितेत पाहायला मिळतील. जसे की शाळा, फळा या दोन्ही शब्दांच्या अखेरचे अक्षर ळा ळा, शाळा फळा असे समान आहे. असे अजून काही शब्द या कवितेमध्ये आहेत. जसे की कटकट, पटपट, मुले, खुले, पहाल, रहाल, यानंतर अभ्यास, पास, अखेरचं अक्षर स स समान अक्षर येथे येतं. शाळा, खेळा, जसं शाळाला आपण फळा हा शब्द शोधला होता तसंच शाळा, खेळा किंवा फळा, खेळा असे शब्द आपण शोधून लिहिणार आहोत. या स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक 5 यामध्ये सुद्धा शब्द शोधण्यास आपल्याला सांगितलेले आहेत किंवा शब्द लिहायला सांगितलेले आहेत. उदाहरण दिलं आहे, पटपट यांसारखे शब्द लिहा. पट पट समान अक्षर पुनरावृत्ती होऊन जो शब्द तयार होतो असे पटपटसारखे शब्द आपल्याला आठवून लिहायचे आहेत. तर पटपट या शब्दासारखे काही शब्द आहेत. खटखट, झटझट, वटवट, चटचट असे शब्द समान जे पुनरावृत्ती होतात असे 2-2 शब्दांच्या पुनरावृत्ती होणारे शब्द आपण शोधून लिहिणार आहोत. स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक 6 या 6व्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितले आहे, कवितेत आलेले इंग्रजी शब्द शोधून त्याची यादी करायची आहे. आपल्या या मराठी पुस्तकातील कवितेमध्ये काही शब्द हे इंग्रजी आलेले आहेत. ह्या इंग्रजी शब्दांची यादी करून आपण लिहिणार आहोत. जसे की सिलेंडर, यान, ऑक्सिजन, पीटी, पास, बटन इत्यादींसारखे हे इंग्रजी शब्द आपण या कवितेत वापरले आहेत ते शोधून लिहिणार आहोत. स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक 7, 8, 9 हे सर्व कृतीप्रधान असे दिलेले आहेत. ॲक्टिव्हिटीजप्रमाणे तुम्हाला ते पूर्ण करावे लागतील आणि तुमचे स्वतःचे अनुभव तुम्ही स्वतः त्यामध्ये आपले मत, आपले अनुभव लिहायचे आहेत. यातील प्रश्न क्रमांक 7 आहे, तुम्ही डब्यात दररोज कोणकोणते पदार्थ नेता त्याची नावे लिहायची आहेत. तुम्ही रोज शाळेत जाताना तुमची आई तुमच्या डब्यामध्ये कोणकोणते खाद्यपदार्थ तुम्हाला देत असते त्या पदार्थांची नावं तुम्ही इथे लिहिणार आहात. प्रत्येकाच्या डब्यात रोज वेगवेगळे पदार्थ असतात, त्यानुसार तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर लिहिणार आहात. यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणते पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असे शिक्षक तुम्हाला वारंवार सांगतात. हे लिहून पुन्हा लिहायचे आहे का ते लिहा. तसं शिक्षक तुम्हाला का सांगतात तेही तुम्ही लिहिणार आहात. तर कोणकोणते पदार्थ शाळेत घेऊन येऊ नका असे शिक्षक, तुमचे वर्ग शिक्षक, तुमच्या शाळेतील शिक्षक तुम्हाला सांगत असतात, त्याची एक यादी बनवायची आहे. जसं की द्रव पदार्थ, जेणेकरून ते द्रव पदार्थ तुमच्या पुस्तकांमध्ये, दप्तरामध्ये किंवा वर्गातील तुमच्या डेस्कवर सांडू शकतात. वर्ग खराब होऊ शकतो किंवा वर्गात घाण होईल असे पदार्थ आणायचे नाहीत. गणवेश खराब होईल असे पदार्थ आणायचे नाहीत. त्याच पद्धतीने बेकरीमधील पदार्थ, जे पदार्थ खाऊ स्वरूपात असतात असे पदार्थ आणू नयेत असे तुम्हाला शिक्षक वारंवार सांगत असतात. शिक्षक तुम्हाला शाळेत ज्या ज्या सूचना देतात त्या सर्व सूचना तुम्ही या ठिकाणी लिहिणार आहात. यानंतर स्वाध्यायातील शेवटचा 9वा प्रश्न आहे,
चंद्रावरच्या शाळेत तुम्ही शिकत आहात. तुम्हाला पृथ्वीचे वर्णन करायला सांगितले आहे. कल्पना करा व लिहा. या ठिकाणी तुम्ही कल्पना विस्तार करून आपल्याच मनात आपल्याच कल्पनेने या प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहात की तुम्ही प्रत्यक्षात चंद्रावरच्या शाळेत जात आहात आणि चंद्रावरच्या शाळेत गेल्यानंतर त्या चंद्रावरून तुम्ही पृथ्वीकडे पाहिलं की त्या पृथ्वीचं वर्णन तुम्ही कसं कराल. तुम्हाला पृथ्वी चंद्रावरून कशी दिसेल. तुम्ही चंद्रावरून पृथ्वीवर कोणकोणत्या गोष्टी शोधाल पाहाल. जसे की तुम्ही तुमचं घर पाहण्याचा शोधण्याचा, तुमची जुनी शाळा कोणत्या गावात आहे कोणत्या ठिकाणी आहे हे चंद्रावरून पाहण्याचा प्रयत्न कराल. चंद्रावरून या आपल्या पृथ्वीवरील समुद्र, नद्या, रस्ते, मंदिरे या सर्व गोष्टी कशा दिसतील याचे एक काल्पनिक वर्णन तुम्ही या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहायचे आहे. यानंतर तुम्हाला उपक्रम म्हणून एक गोष्ट दिलेली आहे. हा उपक्रम तुमच्या आवडीचा विषयाचा आहे. यामध्ये तुम्हाला चित्र सांगितले आहे. उपक्रम आहे चंद्रावरच्या शाळेचे चित्र तुमच्या कल्पनेने काढून ते तुम्ही रंगवायचे आहे. कल्पना करायची आहे की आपल्या नेहमीच्या शाळेपेक्षा वेगळी असणारी चंद्रावरची ही शाळा कशी असेल, तेथील वर्ग कसे असतील, या सगळ्या गोष्टी कल्पनेने तुम्ही या चित्रात रेखाटायच्या आहेत आणि त्या रंगवायच्या आहेत. यानंतर शेवटी एक प्रकल्प आपल्याला इथे दिलेला आहे. प्रकल्प आहे चंद्रावरच्या 5 कविता मिळवा व त्याचा संग्रह करा. चंद्र हा आपण लहानपणापासून आपल्या घरातील मोठ्या लोकांच्या तोंडातून ऐकत असतो. त्याला आपण चांदोमामा देखील म्हणतो. तर या चंद्रावर आधारित असणाऱ्या वेगवेगळ्या कविता, गाणी अशी आपण अनेकदा ऐकलेली असतात किंवा ऐकत असतो. या चंद्रावरच्या अशा 5 कविता मिळवून आपण त्या लिहायच्या आहेत किंवा त्याचा संग्रह करायचा आहे. जसं की आपण चांदोमामा चांदोमामा लपलास का हे गाणं, ही कविता ऐकलेली आहे. किंवा अंगाई गीत म्हणून लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, अशा स्वरूपातील चंद्रावर आधारित असणाऱ्या कविता शोधून मिळवून तुम्ही त्या लिहून काढायच्या आहेत. अशा पद्धतीने चंद्रावरची शाळा या कवितेखाली दिलेला हा स्वाध्याय आपण पूर्ण करणार आहोत. या स्वाध्यायासोबतच खाली 2 वाक्य दिली आहेत. त्या वाक्यांचं आपण वाचन करू आणि निरीक्षण करू. पहिलं वाक्य आहे, गणेश आईला म्हणाला, मी कधीही चुकीचे वागणार नाही. पहा, गणेश आईला म्हणाला यानंतर मी कधीही चुकीचे वागणार नाही या वाक्यामध्ये या दुहेरी अवतरण चिन्ह वापरलेले आहे. तसेच दुसरे एक वाक्य आहे, ताई दादाला म्हणाली, मला उद्या शाळेला सोडशील का. ताई दादाला म्हणाली, त्यानंतरचं पुढील वाक्य हे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलेले आहे किंवा दाखवले आहे. याचा अर्थ असा होतो, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरता दुहेरी अवतरण चिन्ह वापरले जाते. जो कोणी बोलत असतो तो काय बोलला आहे हे दाखवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो. ही गोष्ट आपल्याला या दोन्ही वाक्यांवरून लक्षात येते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चंद्रावरची शाळा या कवितेखालील स्वाध्याय, उपक्रम, प्रकल्प आणि व्याकरणाचा जो भाग होता तो अभ्यासला आहे. हा सर्व स्वाध्याय तुम्ही तुमच्या मराठीच्या स्वाध्याय वहीत सुंदर आणि स्वच्छ हस्ताक्षरात लिहून पूर्ण करायचा आहे. यानंतर पाठ्यपुस्तकातील नवीन घटक अभ्यासण्यासाठी आपण सर्व लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत घरीच रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.